माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही तिकडे चाललो आहे शेतामध्ये. तर तुम्हाला दाखवते इथलं व्ह्यू कसा आहे आणि खूप छान आहे. चला, अभीचा मुलगा आहे, हा मुलगा आहे, सेम मुलीवानी दिसतो, क्यूट आहे ना. आणि ही त्याची मोठी बहीण आहे. कसे आहेत दोघं कमेंट करून नक्की सांगा. हे बघा कसं चालतं ते दोघं जण. सो पटा बघा किती टाइम लावता ते तुम्ही रे. कधी येणार आपण जाऊन. बघा हे सर्व पाणी भरायचं भरलेलं आहे. बघा हे सगळं पाणी. आणि ते लाईट नसल्यामुळे ना त्या टँकरमध्ये निम्मं पाणी तर गेलेलंच आहे वापिस. लाईटीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे इथे. चालत अभिषेक, मी आणि प्रिशा. तुम्ही बघा कसे कपडे घातलेत त्यांनी. कुत्र्याचं नाव आहे जिमी. बघा मित्रांनो, वहिनी आज पहिल्यांदा कुत्र्याला हात लावणार आहे. आमच्या इथलं कुत्रे हे बघा तुम्ही, 9 वर्षाचं कुत्रे आहे. ह्याची हाईट एवढीच आहे, तर ह्या कुत्र्याची हाईट नाही वाढत. ए जिमी इकडे बघ. ए इकडे बघ जिमी. बस बस तिथं चाललोय चालत चालत. इकडे अभिषेक आहे. हाय कर की. पूर्ण शेती आहे इकडं पूर्ण. हे बघा आता टाइम काय झाला अभिषेक? 6:30 वाजले असतील. थोडा अंधारच झाला आम्हाला यायला. तुम्ही बघू शकता तिकडे. थांबा थांबा पूर्ण आहे ना असं वांगे वगैरे लावून घेतलेले आहेत. थांबा मी तुम्हाला दाखवते. पण हे आमचं शेत नाही आहे बरं का, दुसऱ्यांचं आहे. आम्ही असं चालू इकडचं तुम्हाला व्ह्यू दाखवण्यासाठी, शेती बघण्यासाठी आलेलो आहे. खूप सुंदर असं आहे. हे टमाटरची शेती आहे पूर्ण. पेरणी बघा किती सुंदर पद्धतीने केलेलं आहे. आणि हे बघता ना तुम्ही, हे वांग्याचे, हे पूर्ण हे वांग्याची पेरणी केलेली आहे. आणि इथं आहे सीताफळचं झाड, पण ह्याला एकही सीताफळ नाही. चप्पल तिथंच पडली आहे. आता अभिषेक गेले ते चप्पल आणण्यासाठी. आणि तरी म्हणते पिलू इकडे बघ, मिरच्यांची झाडं. असं वाटतं आम्हाला पण वावर पाहिजे होतं, पण असं किती सुंदर असं मिरच्याचे झाड आले. त्याला मिरच्या पण आलेले आहेत खूप सारे. पण शेती करणं एवढं म्हणजे असं अवघड पण आहे, सोपं तर म्हटलं नाही पाहिजे. जर माल गेला तरच चांगलं आहे. शेतकऱ्यांचं जर माल गेलं नाही ना तर त्यांचं खूप जास्त नुकसानच आहे. बघा हे बघा इथं कसं कुंडी आम्हाला ढोकळा बनवायचं. तर आम्ही हे सेकंड टाइम ट्राय करणार आहे. फर्स्ट टाइम केलं होतं पण ते काही एवढं व्यवस्थित झालेलंच नाही. तर आता आम्ही बनवणार आहे. तर त्याच्यासाठी ना आम्हाला पीठ आणण्यासाठी दुकानात जायला लागणार आहे. मग त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगते. चॉकलेट भेटते तर घेऊन आता 3 दिवस झाले त्याचं की आहे बाहेर तर नाही. हे बघा हे छोटंसं शेत लावलेलं आहे. त्याच्यामध्ये काय काय लावलं इकडे ना आमच्या व्हिडिओ बघा. इथं फ्लावर लावलेला आहे. परत हे कांद्याची पात, आंब्याचं झाड, पेरूचं झाड छान लावलेलं आहे. वेल लावले पूर्ण. मस्त आहे ना. हो ना. चहा पिला जातात. थोडासा पिना एक पाणी छान खाऊ. पप्पी दे म्हणतात, मिठ्ठू म्हणतात. रुसतात होय ते, रुसतात. मगाशी जेवण नव्हतं तिला सगळे प्लेट फेकलं. चल एक आहे ते हे करतो. मिट्टू दे पप्पी दे. जा मिट्टू दे. अगे लात लागते त्यांना. सगळं कळतं तिला. आजकालची स्कूटी सगळी चवीनुसार तुम्ही घ्यायची साखर. आणि त्यामध्ये ना थोडंसं मीठ सुद्धा टाकून घेतले चवीनुसार. आणि हे मिक्स करून घ्यायचे. आणि तो बेसन सुद्धा घेतलेला आहे. तर हे साधं बेसन आहे ढोकळ्याचं. तर इथं टाकलेलं आहे, म्हणजे ते उलट पिशवी काढली आहे मावशीने. असं तरी मी बेसन जेवढी लागत तेवढी घेतली ह्याच्यामध्ये.
तर मी इथं असं अर्धा पातेलं ढोकळ्यासाठी पीठ घेतलेलं आहे बेसनचं. आणि त्यामध्ये जे हे घेतलं होतं मी मिक्स, तर हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये, म्हणजे टाकलेलं आहे. थोडीशी हळदसुद्धा टाकून घेते, कारण त्याचा पिवळासा कलर येतो ना खायचा. ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे सर्व मिक्स करून घ्यायचं. तर हे पूर्ण आहे ना असं पूर्ण पेटून घ्यायचं ह्याला, कारण ह्याच्यामध्ये जे छोटे छोटे बबल्स राहतात ना, आणि एक साईडनेच पेटायचं बरं का, असं म्हणजे त्याचे जे साईड आहे ना चेंज नाही करायची, एक साईडनेच असं पूर्ण 5 मिनटं पेटून घ्यायचं. म्हणजे काय होतं त्याने त्याच्यामध्ये असलेले ते बबल्स फुटून जातात. सुद्धा घेतलेले जे की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं. ह्याच्याने काय होतं छान असं फुलतं, म्हणजे जे आपण बनवतो ना ढोकळा तर ते व्यवस्थित फुलतं. मग याला चांगलं असं हलवून घ्यायचं. आता जास्त झाले आहे का, म्हणजे त्यात आपण इनो टाकल्यामुळे ते फुगले थोड्या प्रमाणे. त्या भांड्यांमध्ये बनवत आहे तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये किती ढोकळे, 20 ढोकळे बसू शकतात. तर आम्ही पातेल्यात नाही बनवलं, कारण सर्वांना सेम यायला पाहिजे म्हणून. तर पाणी उकळायला ठेवले आणि तर मी ना तेल लावून घेते. अशा प्रकारे सर्व भांड्यांवर मी तेल लावून घेतलं व्यवस्थित, आणि बॅटर पण खूप छान असं झालेलं आहे आपलं. हे पूर्ण त्यामध्ये आपण टाकून घेऊ, हे कारण हे फुलतं ना प्रकारे. ह्याच्यामध्ये आपण पूर्ण इडली ढोकळा इडली टाकून घ्यायची. मी हे सर्व असे भरून घेतले त्यामध्ये, आणि मग त्याच्यानंतर आहे ना हे नट आहे ते नट लावून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित भांड्यांना बसलं पाहिजे म्हणून. तर बघा हे असं मी ठेवून घेते ह्यामध्ये. तर व्यवस्थित 15 ते, तर हे झालेलं आहे. गॅस जरा फास्ट करूया आणि 15 ते 20 मिनटं आपण ठेवू याच्यामध्ये. तर बघू 15 मिनटं झालेले कसं झालं आहे ते. वाव, खूप छान झालं आहे. थांबा मी तुम्हाला एकदा चाकून त्याच्यामध्ये पण बघूयात. हे बघा मस्त झाले. तर याला आपण गार करायला ठेवू हे 5-10 मिनटं. याची जी चटणी असते ना तर ते आपण बनवूयात. तोपर्यंत हे भांडं आपण साईडला ठेवून घेऊ. सॉफ्ट असे झालेले बघा, असं केलं तरी ते पडत नाही, म्हणजे खूप सॉफ्ट असे आपले इडली तयार झाली. नाव ठेवलेलं आहे इडली ढोकळा, तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. बघा झालं का नाही स्पंजी, काय उपयोगाचं नाही इडलीचा ढोकळा. सॉफ्ट, एकदम सॉफ्ट झालेले, खूप छान. बघा हे बघा सगळं असं मी इडली ढोकळा टाकून घेतला. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी जे बनवायचं आपल्याला ते गॅस चालू केला आणि तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथे ना मोहरी टाकले त्यामध्ये, आहे ना थोडे मोहरी टाकून घेतले आणि त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा. मिरच्या सुद्धा टाकून घ्यायच्या. कलर छान असतं गरम करायचं आणि त्यामध्ये ना पाणी टाकायचं. तर त्यामध्ये ना थोडीशी साखर पण टाकून घ्यायची. ते ना थोडा लिंबाचा रस टाकून घ्यायचा, मग त्याने काय होतं चवीला छान लागतं. दिसतोय पण छान आणि खायला पण छान आहे बरं. हे बघा आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, सर्वांना शेअर सुद्धा करा. ओके, बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.